आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह, असे हल्ले करू की सर्व काही राख होईल, युक्रेनने केलेल्या हल्ल्यानंतर व्लादिमीर पुतीन यांचा इशारा। पाकिस्तानला गेलेल्या सुनीता जामगडेची एनआयए चौकशी करणार, सुनीता जामगडेची एनआयए आणि लष्कराचे अधिकारी चौकशी करणार। भारत पाकिस्तान तणाव असताना 14 मे रोजी एलओसी क्रॉस केली होती। उत्तर सिक्कीमच्या चाटेन भागामध्ये रविवारी लष्करी छावणीवर भूस्खलनामुळे 3 जवानांचा मृत्यू तर 9 जवान अद्याप बेपत्ता। मुसळधार पावसामुळे लासेन नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। अयोध्येमधील राम मंदिर कळसाला सोन्याचा मुलामा, येत्या गुरुवारी मंदिरामध्ये राम दरबार स्थापन होणार, मंदिरामध्ये आजपासून विधी सुरू होणार। मध्य प्रदेशमध्ये 97 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, ईडीकडून मध्य प्रदेशमधील भाजपा आमदाराच्या नातेवाईकाला अटक, सुधांशु द्विवेदी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव। महानगर गॅसकडून वाहनांच्या सीएनजी दरामध्ये 50 पैसे प्रति किलो वाढ, मुंबईमध्ये सीएनजी 80 रुपये प्रति किलोवर, गेल्या 2 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा सीएनजी दरामध्ये वाढ। भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2000 रुपयांच्या नोटा बंद करून 2 वर्ष झाली, मात्र 2000च्या नोटा अद्यापही चलनात। 6181 कोटी रुपये मूल्याच्या 2000च्या नोटा चलनामध्ये असल्याची माहिती समोर। एमएसटी सीईटीचा निकाल 16 जून रोजी, सीईटी कक्षाकडून 6 अभ्यासक्रमांच्या निकालांच्या तारखा जाहीर। नीट पीजी परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली, नीट परीक्षा 15 जून रोजी 2 शिफ्टमध्ये घेण्यात येणार होती, दरम्यान परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश।